25 फेब्रुवारी 2025 महिनाभरापूर्वी याच दिवशी कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। क्लिप व्हायरल होताच कोरटकर गायब झाला। गेले महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर तेलंगणातून त्याला अटक झाली, पण कोरटकरच्या अटकेनंतर त्याला आसरा देणारा कोण, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया राजकीय शोलेतून। तुमच्या आमच्या महाराजांबद्दल, शिवरायांबद्दल गरळ ओकणाऱ्या कोरटकरला तब्बल महिन्याभरानंतर तेलंगणातून अटक झाली। एरवी तोरा मिरवणारा कोरटकर आज माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून स्वतःचं थोबाड लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता। कोरटकरला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आलं। पोलिसांनी जर आवरलं नसतं तर शिवप्रेमींनी कोरटकरचं कोल्हापुरी पायताणानं स्वागत करण्याची पूर्ण तयारी पण केली होती। पोलिसांनी कोरटकरची 7 दिवसांची कोठडी मागितली। दोन्ही बाजूच्या वकिलांनी जवळपास पाऊण तास युक्तिवाद केला आणि अखेर कोरटकरला 3 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कोर्टामध्ये प्रशांत कोरटकरला अक्षरशः घाम सुटला होता। त्याने जो मोबाईल जमा केलाय त्यामधला डाटा आहे तो डिलीट केलाय। त्याच्या आवाजाचे नमुने देखील घ्यायचे। शिवाय महिनाभरामध्ये तो कुणाकुणाला भेटला, कुणाकुणाची मदत घेतली, शिवाय पलायन करण्यासाठी कुणाची गाडी वापरली याचा देखील तपास होणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तर दुसऱ्या बाजूला प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करताना जी कलमं लावली आहेत त्यामध्ये 7 वर्षाच्या आतील शिक्षा लागते, त्यामुळे अटक करायची गरज नव्हती, असा युक्तिवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केलाय। संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात। त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे। शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीमध्ये रवानगी झाली असती तरी एक प्रश्न अनुत्तरितच आहे, तो म्हणजे प्रशांत कोरटकर तेलंगणात कुणाच्या घरी लपला होता आणि त्याला पळून लावण्यात नेमकी कुणाची मदत झाली। आणि या प्रश्नावरूनच सत्ताधारी आणि विरोधक कोरटकरच्या खांद्यावरून एकमेकांवर फैरी झाडतायत। तेलंगणात प्रशांत कोरटकरला विजय अंकलम नावाच्या काँग्रेस नेत्यानं लपवून ठेवलं होतं असा भाजपचा आरोप आहे। आता कोरटकर पकडलं, त्या कोरटकरला कुठे पकडलं, कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय, मी सांगणं योग्य दिसत नाही, पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ। वडट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांचे चेहरे आता पूर्णपणे पडलेत, त्यांचं सगळं पितळ उघडं पडलंय। तो तेलंगणामध्ये विजय अंकलम या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो। काय रहस्य आहे? आता काय बोलणार काँग्रेसवाले? तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती, हे स्पष्ट झालेलं आहे। त्याचं सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर। तो कुठल्या पदावर होता, कोण होता, कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली, प्राथमिक कधी सदस्य झाला, म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा। आणि तुमचं तोंड ज्यावेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय? तर तिकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूरच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक महेश कोंडावारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महेश कोंडावार प्रशांत कोरटकरला भेटल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी यावेळी केलाय। तसंच कोरटकरचा मुक्काम चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोर होता असाही आरोप होतोय। त्याचं सीसीटीव्ही फुटेज त्या हॉटेलमधलं काढल्या घेण्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे। तिथे एक कोंडावार नावाचे अधिकारी आहेत, ते क्राईम ब्रांचला आहेत, ते भेटल्याची माहिती प्रथमदर्शनी आमच्याकडे आली आहे। आम्ही काय हॉटेलच्या वेटरकडे ती माहिती गोळा केली। त्यांनी त्या लोकांनी तिथल्या नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर कोंडावर नावाचे PI क्राईम ब्रांचचे
किती त्याची सेवा करत होते हे आम्हाला माहिती मिळालेली आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई करायची मागणी आता करतो आहोत. महाराष्ट्र ज्यांना आराध्य दैवत मानतो त्या छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक झाली असली तरी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेची आहे. प्रशांत कोरटकरला महिन्याभरात कुणी कुणी आसरा दिला? प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना सह आरोपी करून शिक्षा देणार का? प्रशांत कोरटकरला खरंच पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली आहे का? जर तेलंगणा काँग्रेस पदाधिकाऱ्यानं कोरटकरला आसरा दिला असेल तर महाराष्ट्र काँग्रेस कारवाईची मागणी करणार का? आता या प्रश्नांची खरी उत्तरं समोर येणार की वेळ सरल्यावर आरोप प्रत्यारोपांच्या चिखलात हे प्रकरण दाबून जाणार? पाहूयात. महाराष्ट्र या सगळ्यावर लक्ष ठेवून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.